आज मी तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगणार आहे. ओव्हर थिंकिंग कसं असतं ना ते ऐका, पूर्ण ऐका हा. एक तरुण मुलगा ट्रेन मधनं प्रवास करत होता. त्याच्या समोर एक अंकल बसलेले, थोडेसे वयस्कर होते. त्या अंकलच्या हातामध्ये एक सुंदरसं घड्याळ होतं. त्या तरुण मुलाकडे घड्याळ नव्हतं. त्या मुलाने त्या अंकलला टाइम विचारला, किती वाजलेत अंकल? अंकलने काही उत्तर दिलं नाही. त्याने परत विचारलं, अंकल किती वाजले? परत ते काही बोलले नाही. मग त्या मुलाने तिसऱ्यांदा विचारलं, कारण त्याला वाटलं अंकलला ऐकून नसेल गेलं. तरी काही नाही. मग त्याने हलवून विचारलं, अंकल किती वाजले? तुम्ही टाइम सांगायला अवॉइड का करताय? तेव्हा अंकल काय म्हणाले बघा, मी जर तुला टाइम सांगितला तर मग तू माझ्याशी बोलायला लागशील. मग तू मला विचारशील तुम्ही कुठे राहता. मग मी तुम्हाला सांगेन मी मुंबईला राहतो. मग तू काय म्हणशील, अरे मी पण मुंबईलाच राहतो. मग तू विचारशील तुम्ही कुठच्या एरियात राहता. मग मी एरिया सांगितल्यावर तू काय म्हणशील, हा मी कधी कधी येतो तिथे. आणि मग तू त्या एरियात आलास की मला विचारशील घरी येऊ का. आणि मग घरी आला की मग चहा पिशील. चहा प्यायल्यावर आपली ओळख व्हायला लागेल. मग आपण गप्पा मारू. मग तू माझ्याकडे जेवायला येशील. मग तुला कळेल की माझी मुलगी तुझ्याच वयाची आहे. मग तू तिच्याशी ओळख वाढवशील, तिच्यावर प्रेम करशील. आणि एक दिवस मला सांगशील काय की मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय. आणि मी अशा मुलाशी तिचं लग्न अजिबात करणार नाही ज्याच्या हातात साधं घड्याळही नाहीये. तर काय म्हणावं याला, ओव्हर थिंकिंगची कमाल म्हणजे कमालच्या कमाल. असं आपण ओव्हर थिंकिंग आपल्या आयुष्यात कधी कधी करत असतो. तर एखादी गोष्ट झाली, आपण बरोबर बोललो का, आपण चुकतं नाही बोललो, असंच नाही ना होणार, तसंच नाही ना होणार, त्याला राग तर नसेल आला, असंच नसेल ना झालं, आता उद्या काय होईल, परवा काय होईल. म्हणजे आपण एवढा विचार करतो ना आणि काल्पनिक जगात जातो. आणि त्या काल्पनिक गोष्टीचा एवढा विचार करतो ना, कुठल्या कुठे पोचतो. ऍक्च्युअल मध्ये काहीच नसतं झालेलं. भविष्यात काय घडणार ते आपल्या हातात नसतं, पण भविष्याचा विचार करून आजचा दिवस खराब करणं हे मात्र आपल्या हातात असतं. विचार करा, पण एवढाही करू नका की विचारच तुमच्यावर राज्य करायला लागेल. आणि असे जेव्हा विचार यायला लागतील ना, तेव्हा मनाला समजवा, थांबा थांबा, हे वास्तविक नाहीये, हे खरं नाहीये. जेव्हा होईल ना, जेव्हा अशी परिस्थिती येईल त्यावेळेला बघूया. काय बरोबर बोलते ना मी?